आजपासून काही वर्षाची गोष्ट आहे, जवळपास 2.5 ते 3 वर्ष होत आहे. तर कारदा रोडवर एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये मी बसलो होतो. काही 2-4 जणांचं टोळकं आलं आणि ते माझ्यासोबत माझे 2 मित्र होते, त्यांच्याशी चर्चा करायला. अनोळखी होते तरी पण ठीक आहे म्हटलं, माणूस माणसासोबत बोलू शकतो. त्यांनी स्वतःची ओळख दाखवली, त्यांनी सांगितलं आम्ही हे औषधं विकतो, ते औषधं विकतो. तर ठीक आहे म्हटलं, आम्हाला औषधाची काही गरज नाही, थँक्यू. नाही म्हणे, तुम्हाला का तुमची नाडी दाखवा, तुमचं हे दाखवा, तुमचं ते दाखवा. ते म्हटलं नाडीगिडी कुणाला दाखवत नाही मी, आणि सहसा डॉक्टरकडे सुद्धा जात नाही सहसा. मी एवढ्या मोठ्या कोरोनातून मला काही नाही झालं, मुंबईत होतो. आज मी व्यवस्थित आहे, इम्युनिटी पॉवर चांगली आहे. मी कामात व्यस्त असतो, पुस्तक वाचत असतो आणि आपल्या कामात हे असतो. त्याच्यामुळे सहसा मला कुठलंच व्यसन नाही, खर्रा पान काही खात नाही, कुठलंच नाही. त्याच्यामुळे हे सर्वपासून मी दूर राहतो. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर औषधी घेण्यापेक्षा त्या डॉक्टरकडे जाऊच नाही. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं गेलेलं. तर त्यांना आमचा राग आला, माझा राग आला, मीच बोललो. तर त्यांनी काय म्हटलं, तुम्ही काय म्हणे सामान्य दिसता म्हणे. आपल्या राज्यातले 2 मोठ्या लोकांचं त्यांनी नाव घेतलं. म्हणजे तो मोठे अशी हस्ती आहे की ते खूप मोठे असते. तर ते लोक आमच्याकडून मेडिसिन घेतात म्हणे. मी म्हटलं घेऊ द्या, आम्हाला नाही घ्यायचं आहे. तर मग त्यांनी मला चॅलेंज केलं की तुम्ही 8 दिवसानं माझ्याकडे याल म्हणे. मग ठीक आहे म्हटलं, मी येईन का तुम्ही येईन तर पाहू म्हटलं. आज त्या गोष्टीला 2.5 ते 3 वर्षे झाले. मी कधी आजारी नाही पडलो ना, कधी त्यांच्याकडे जाण्याचा विषयच नाही आहे. अशा प्रकारचे लोक तुम्हाला भेटतात. तुम्हाला सहसा म्हणजे कुठल्याही वाईट व्यसनाच्या अधीन जायचं नाही. चांगल्या गोष्टी करा, पुस्तकं वाचा, मोबाईलपासून दूर राहा आणि निसर्गाच्या सानिध्यात राहा. निसर्गावर प्रेम करा, निसर्ग वाढवा, झाडे लावा, झाडे जगवा. आणि ह्या जर सर्व गोष्टी आपण केल्या तर आपण सहसा आजाराकडे जाणार नाही. समजा क्वचित झालंही व्हायरल वगैरे तर ते ताबडतोब चांगलं होत जाते. तर या पद्धतीने ते लोक आपला व्यवसाय फैलवत आहेत. त्यांना व्यवसाय करा, त्यांना पैसे कमवायचे आहे. मग एखादा चांगला हेल्दी जरी माणूस दिसला, त्यालाही म्हणतात तुला हे झालं, तुला ते हिमोग्लोबिन कमी आहे, हे जास्त आहे, थायरॉईड आहे, काहीतरी सांगते. आणि एकदा औषधीची सवय लागली का मग ते औषधी वाढत जाते. आणि नंतर ते सांगतात नाही तुम्ही आज हेल्दी आहे पण अजून हेल्दी व्हायचं आहे, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर अजून चमक आली पाहिजे, तुम्ही अजून हेल्दी झाले पाहिजे, तुम्ही थोडं वजन जास्त आहे तुमचं 2-4 किलो, तर अजून थोडं कमी करा, स्लिम दिसा. तर असं नॅचरल हे नॅचरल असतं. शेवटी तो माणूस नॅचरल माणूस कितीही साधासुद्धा दिसला तर नॅचरलमध्ये जो व्यवस्थित दिसतो ना, तो आर्टिफिशियलमध्ये दिसत नाही. तर कृपया अशा टोळक्यापासून दूर राहा, एवढंच मला या ठिकाणी सांगा.